नमस्कार विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तुम्हालाही जर इंग्रजी वाचायला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. एका गोष्टीच्या माध्यमातून आपण इंग्लिश वाचायला शिकणार आहोत आणि त्याचसोबत तुम्हाला काही शब्दांचे अर्थही शिकायला इथे मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम चला तर मग सुरू करूया. तर स्टोरीचं नाव आहे द डॉंकी अँड द लोड ऑफ सॉल्ट. म्हणजे एक गाढव आहे आणि लोड ऑफ सॉल्ट म्हणजे मिठाचे ओझे. ही स्टोरी आपण लहानपणी खूप वेळा ऐकलेली आहे. पुन्हा एकदा आपण इथे शिकूया. वन्स मीन्स एकदा. देअर वॉज अ मर्चंट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याला मर्चंट सुद्धा म्हणू शकता आणि मर्चंट आर सायलेंट करून सुद्धा तुम्ही याला उच्चार करू शकता. देअर वॉज अ मर्चंट मीन्स एक व्यापारी होता. मर्चंट मीन्स व्यापारी. सेलिंग सॉल्ट इन द नेबरिंग टाउन्स. सेलिंग मीन्स विकणे. काय विकत होता तो? सॉल्ट. सॉल्ट म्हणजे तो मीठ विक्री करत होता. कुठे? इन द नेबरिंग टाउन्स. म्हणजे तो जिथे राहत होता त्याच्या आजूबाजूला काही छोटे छोटे शहरं होते. नेबरिंग मीन्स शेजारच्याच शहरांमध्ये तो जाऊन तो मीठ विकायचा. वन मॉर्निंग, एके सकाळी, ही लोडेड हिज डॉंकी विथ बॅग्स ऑफ सॉल्ट. त्या व्यापाऱ्याने काय केलं? मिठाच्या ज्या पिशव्या आहे गाढवाच्या पाठीवर टाकल्या. कशासाठी? टू टेक टू अ न्यू टाउन. नवीन शहरामध्ये घेऊन जाण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, टेकचा अर्थ इथं घेणे होतो, बट याचा अर्थ घेऊन जाणे सुद्धा होतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजे आपण त्याला टेक म्हणू शकतो. टेक, टूक, टेकन असे त्याचे वर्बचे 3 फॉर्म असतात. दे वॉक्ड टुगेदर अलॉंग साइड इच अदर. इच अदर मीन्स एकासोबत. अलॉंग साइड मीन्स जसं गाढव चालायचा तसंच व्यापारी सुद्धा त्याच्यासोबत चालायचा. त्याला आपण अलॉंग साइड म्हणतो. टुगेदर मीन्स एकत्र अँड वॉक्ड मीन्स चालणे. दे हॅड ऑलमोस्ट रिच्ड आणि ते जवळपास पोहोचलेच होते. रिच मीन्स पोहोचणे आणि ऑलमोस्ट मीन्स जवळपास. ते जवळपास पोहोचलेच होते. वेन आणि तेव्हा. वेन दे केम नियर अ रिव्हर आणि ते एका नदीजवळ आले. रिव्हर मीन्स नदी अँड नियर मीन्स जवळ. तर ते एका नदीजवळ आले. अनफॉर्च्युनेटली मीन्स दुर्दैवाने. वाईल क्रॉसिंग द रिव्हर नदी ओलांडताना. क्रॉस मीन्स ओलांडताना अँड वाईल मीन्स एखादं काम आपण करताना वाईल यूज करतो. आता याच्यासमोर कोणतं काम आहे? वाईल क्रॉसिंग. तर नदी ओलांडताना काय झालं? द डॉंकी स्लिप्ड. जो गाढव आहे तो घसरला. अँड फेल इन द रिव्हर आणि तो घसरून नदीमध्ये पडला. फेल मीन्स पडणे. ही स्ट्रगल्ड अ बिट. अ बिट मीन्स थोडासा अँड स्ट्रगल मीन्स संघर्ष करणे. त्याला बाहेर येण्यासाठी संघर्ष करावा लागला. बट स्टार्टेड स्विमिंग. पण त्याने सुरुवात केली. स्टार्टेड मीन्स सुरुवात करणे. कशाची सुरुवात? पोहायला त्याने सुरुवात केली. टू द रिव्हर बँक म्हणजे तो पोहत पोहत नदीच्या किनाऱ्यावर आला. आफ्टर कमिंग आउट ऑफ द वॉटर पाण्याच्या बाहेर आल्यानंतर द डॉंकी डिस्कवर्ड. डिस्कवरचा इथे अर्थ आहे की त्याला कळालं. डिस्कवर मीन्स ज्या गोष्टी तुम्हाला अगोदर माहीत नव्हत्या त्या आता माहीत झाल्या, त्याला आपण डिस्कवर म्हणतो. द डॉंकी डिस्कवर्ड दॅट द बॅग्स ऑफ सॉल्ट हॅड बिकम लाइटर. ज्या मिठाच्या पिशव्या ज्या आहे हॅड बिकम. बिकम मीन्स होणे अँड लाइटर मीन्स हलक्या. पाण्यात पडल्यामुळे त्या ज्या पिशव्या आहे त्या हलक्या झाल्या आहे. ही वॉज व्हेरी हॅपी आणि तो जो गाढव आहे तो खूप खुश होता, आनंदी होता. का बरं? टू लेसन हिज लोड. लोड मीन्स ओझे अँड लेसन मीन्स कमी करणे. तर त्याचं ओझं जे आहे ते कमी झालं होतं, त्या कारणामुळे तो खुश होता. बट फॉर द मर्चंट पण जो व्यापारी आहे त्याच्यासाठी द सॉल्ट वॉज ऑल गॉन. जे मीठ आहे ते पूर्ण गेलं होतं, पाण्यात विरघळलं होतं. अँड डिझॉल्व्ड इन द रिव्हर वॉटर. डिझॉल्व मीन्स विरघळणे. ते जे मीठ आहे ते पाण्यामध्ये, नदीच्या पाण्यामध्ये पडून विरघळून गेलं होतं. द पुअर मर्चंट. अगेन इथे पुअर मध्ये पण तुम्ही पुअर सुद्धा म्हणू शकता आणि पुअ म्हणू शकता. आर इथे सायलेंट करू शकता. मर्चंट हॅड टू रिटर्न होम आणि तो जो व्यापारी आहे त्याला घरी परत जावं लागलं. रिटर्न मीन्स परत जाणे. त्याला घरी परत जावं लागलं. अँड लोड द डॉंकी विथ मोर बॅग्स ऑफ सॉल्ट आणि तो जो गाढव आहे त्याच्या पाठीवर आणखी मिठाच्या पिशव्या त्याला टाकाव्या लागल्या. अगेन मीन्स पुन्हा. दे सेट आउट इन द सेम डायरेक्शन. दे ह्या दोघांना म्हटलं जातं आहे, गाढव आणि या व्यापाऱ्याला. सेट आउट मीन्स प्रवास सुरू करणे. कुठे त्यांनी प्रवास सुरू केला? इन द सेम डायरेक्शन
म्हणजे जिथे ते अगोदर गेले होते त्याच दिशेने ते पुन्हा एकदा त्यांचा प्रवास सुरू झाला. विद्यार्थी मित्रांनो, याला तुम्ही डायरेक्शन म्हणू शकता किंवा डायरेक्शन सुद्धा उच्चार करू शकता याचा. ॲज दे रीच्ड द स्लिपरी रिव्हर बँक, आणि जसंच ते घसरणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. रीच मीन्स पोहोचणे, स्लिपरी मीन्स घसरणाऱ्या. द डोंकी दिस टाइम डिलिबरेटली स्लिप्ड, जो गाढव आहे यावेळी डिलिबरेटली मीन्स जाणून बुजून घसरला. अँड फेल इन द रिव्हर, आणि तो नदीमध्ये पडला. अगेन पुन्हा एकदा ऑल द सॉल्ट वॉज वेस्टेड, आणि ते पूर्ण जे मीठ आहे ते पुन्हा एकदा सर्वच्या सर्व वाया गेलं. दिस टाइम यावेळी द मर्चंट गॉट सस्पिशियस, इथे गॉटचा मिनिंग होणे या अर्थाने आहे, तर तो झाला, काय झाला, सस्पिशियस. याचा उच्चार जो आहे सस्पिशियस, सस्पिशियस मीन्स संशयी, त्याला संशय आला. आता बघूया पुढे काय होतं. दे रिटर्न्ड होम फॉर द सेकंड टाइम, आणि ते दुसऱ्यांदा घरी परतले. अँड दिस टाइम, आणि यावेळी ही लोडेड द डोंकीज बॅक विथ कॉटन, आणि तो जो व्यापारी आहे त्यांनी यावेळेस काय केलं, गाढवाच्या पाठीवर कापसाच्या बॅग्स ठेवल्या. द डोंकी थॉट, गाढवाला वाटलं, माय लोड इज लाईट अँड इट विल गेट लाईटर, माझं जे ओझं आहे हलकं आहे, लाईट मीन्स हलकं, अँड आणि इट विल गेट लाईटर. अगेन इथे गेटचा मिनिंग होणे आहे, आणखी ते हलकं होईल. आताच मला हलकं वाटतंय आणि ते पाण्यात पडल्यानंतर आणखी हलकं होईल असं त्या गाढवाला वाटलं. दे सेट ऑफ, सेट ऑफ मीन्स प्रवास सुरू करणे. सेट आउटचा सुद्धा अर्थ तेच होतो आणि सेट ऑफचा अर्थ सुद्धा तोच होतो, प्रवासाला सुरुवात करणे. त्यांनी पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली. अँड रीच्ड, आणि ते पोहोचले नदीच्या किनाऱ्यावर. वन्स अगेन, पुन्हा एकदा ते तिथे पोहोचले. शुअरली ॲज बिफोर, आणि गाढवाला पूर्ण खात्री होती अगोदर त्याच्यासोबत हे सर्व घडलं होतं. द डोंकी स्लिप्ड येट अगेन, आणि जो गाढव आहे तो पुन्हा एकदा घसरला आणि त्या नदीमध्ये पडला. हाऊ एव्हर, तथापि, दिस टाइम यावेळी द लोड बिकेम हेवियर, हेवी मीन्स जड अँड बिकेम मीन्स होणे, पण यावेळी त्याच्या पाठीवरच्या ज्या बॅग्स आहे त्या आणखी जाड झाल्या, हलक्या होण्याच्या ऐवजी. द डोंकी स्ट्रगल्ड, आणि तो जो गाढव आहे त्याला पुन्हा एकदा संघर्ष करावा लागला. अँड फेल्ट मिझरेबल, मिझरेबल मीन्स अतिशय दुःखी होणे, आणि तो फार दुःखी झाला कारण त्याच्या पाठीवरचं ओझं जे आहे ते आणखी वाढलं होतं. ओनली टू गेट हार्ड बीटिंग्स फ्रॉम द मर्चंट, आणि त्याला आता माहित होतं की आपला जो मालक आहे त्याच्याकडून आपल्याला खूप जोराचे फटके, हार्ड मीन्स काय, जोराचे, बीटिंग्स मीन्स फटके त्याला आता बसणार आहेत. ऑन कमिंग आउट ऑफ द रिव्हर, बाहेर निघताच त्याला असे फटके पडणार होते. द मर्चंट लाफ्ड, आणि तो जो मर्चंट आहे त्याला गाढवाचा पूर्ण प्लॅन कळाला होता त्यामुळे तो हसू लागला. अँड द डोंकी नेव्हर ट्राईड, गाढवाने पुन्हा कधीच प्रयत्न केला नाही कशाचा, टू प्ले हिज ट्रिक्स, त्याच्या ज्या युक्त्या आहेत, त्याच्या ज्या योजना होत्या त्याने त्या व्यापाऱ्यासोबत पुन्हा कधीही केल्या नाही. आणि अशा प्रकारे व्यापाराने गाढवाला एक खूप मोठा धडा शिकवला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणही या गोष्टीमधून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकू शकतो. ती काय आहे? मॉरल मीन्स बोध. एक्स्ट्रा स्मार्टनेस समटाइम्स बॅकफायर्स. एक्स्ट्रा मीन्स अति जास्त, स्मार्टनेस मीन्स हुशारपणा, समटाइम्स मीन्स कधी कधी, आणि बॅकफायर्स मीन्स आपण जे ठरवलंय त्याचा उलटा परिणाम होणे. म्हणजे जास्त हुशारपणा कधी कधी आपल्या अंगाशी येऊ शकतो, तो आपला प्लॅनमध्ये आपणच फसू शकतो. सो आय होप तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या स्टोरीमधून शिकायला मिळाल्या असतील. नेहमीसारखं विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी एक इथं क्विज आहे, काही प्रश्न. इथे 10 शब्द मी तुमच्यासाठी दिले आहे. तुम्हाला हे 10 शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून त्यांचे मराठी अर्थ लिहायचे आहे. मराठी अर्थ कुठून लिहिणार, तर तुम्ही स्टोरीला एकदा रिपीट करू शकता किंवा एखाद्या डिक्शनरीचा वापर सुद्धा करू शकता. हे केल्याने तुमची जी लर्निंग आहे ती आणखी डीप होईल आणि तुमचे बरेचसे शब्दार्थ पाठ होतील. आणि या प्रकारचे आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन सुद्धा चालू करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. नेहमीसारखं थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट वन.